नमस्कार मित्रांनो. आता मला तुम्हाला एक सांगायची गोष्ट आहे अशी की डिसेंबरमध्ये मार्केट कसं राहतं ह्याचं काही रिझन्स असतात. हे मला तुम्हाला रिझन्स ह्या व्हिडिओमध्ये सांगायचे आहेत. समजलं का? तर मी आता सांगतो तुम्हाला या रिझन्स. मेन म्हणजे डिसेंबरमध्ये ना क्रिसमस इव्हेंट्स असतो. म्हणजे US मध्ये किंवा इंडिया सोडून बाहेरच्या कंट्रीमध्ये क्रिसमस असल्यामुळे लोक काय करतात माहिती आहे का? बाहेरचे जे इन्व्हेस्टर असतात ते काय करतात, त्यांचे प्रॉफिट्स बुक करतात ह्या क्रिसमसच्या एंडमध्ये. 25 डिसेंबरला क्रिसमस असतो, त्याच्या आधी ते स्वतःचे प्रॉफिट्स बुक करतात, मार्केटमधून पैसे काढून घेत असतात. त्याच्यामुळे मार्केट एकतर निगेटिव्ह राहतं किंवा साईडवेज मार्केट राहतं. त्यामुळे मार्केटमध्ये जास्त मुवमेंट नसते. त्यामुळे मार्केट हे एका रेंजमध्ये किंवा वरखाली किंवा निगेटिव्हमध्ये थोडंफार राहत असतं. ठीक आहे. हा एक इम्पॅक्ट आहे मार्केट डिसेंबरमध्ये साईडवेज किंवा निगेटिव्ह राहण्याचं. दुसरी गोष्ट, रुपया डिप्रिशिएट होत आहे, त्याच्यामुळे काय बाईंग करायला कोणी तयारच नाही. आणि बिकॉज ऑफ दिस रुपया डिप्रिशिएशन FIs वाले तर इंटरेस्टच घेत नाही आहेत म्हणजे इन्व्हेस्ट करायला इंडियन मार्केटमध्ये. आणि ते प्रॉफिट बुक करून टाकत आहेत, बाईंग तर करतच नाही आहेत. त्याच्यामुळे मार्केट हे निगेटिव्ह चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे मार्केट निगेटिव्ह साईडवेज वर गेलं की खाली, खाली गेले की वर, एका रेंजमध्ये फिरते. मोमेंटम तर नाहीच आहे मार्केटमध्ये. हे मी आधी पण सांगितलं होतं व्हिडिओज बनवून की मार्केट हे एका रेंजमध्ये राहू शकतं आणि निगेटिव्ह वर खाली राहणार. हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. हे माझं डिसेंबरमध्ये मार्केट असं राहत असतं. आणि ते प्रॉफिट बुक करतात आणि त्यांचे जे ते सुट्टीला फिरायला जातात. बाहेरचे जे लोक आहेत ना, क्रिसमस साजरा करणारे, ते सुट्टीला फिरायला जातात. त्यामुळे ते इन्व्हेस्ट करत नाहीत. आणि मग आफ्टर दॅट त्याच्यानंतर एक संता रॅली येते. असं म्हणतात की ते फिरून वगैरे आले की संता येतो आणि संता रॅली करतो मार्केटमध्ये. बघूया आता संता रॅली करतोय की काय करतोय, किंवा ते इन्व्हेस्टर परत येतात की नाही, FIs वाले काय होते बघूया पुढे डिसेंबर नंतर मार्केटमध्ये काय होतंय. पण सध्या तरी मला नाही वाटत आहे की काय मुवमेंट येईल मार्केटमध्ये. कारण रुपया डिप्रिशिएट, FIs वाले सेलिंग करतायत. आणि हे जे तुम्हाला डिसेंबरमध्ये मार्केटमध्ये लोक काय करतात हे पण तुम्हाला मी सांगितलंय. आणि माझं हे अनालिसिस आहे, आणि तुम्ही तुमचं अनालिसिस करा आणि मला सांगा कमेंट करून की तुम्हाला काय वाटतंय मार्केट रिलेटेड. ठीक आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला स्टार्ट करा. मला एवढंच सांगायचं होतं. आणि यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड, यू हॅव टू ट्रस्ट अमित डाके. थँक्यू सो मच.